IPL 2026 सुरू होण्याआधीच एक मोठा धक्का बसणार आहे. अशी चर्चा रंगतीये की ईशान किशन आणि अभिषेक शर्मा सनरायझर्स हैदराबादसाठी खेळणारच नाहीत. जर असं खरंच झालं तर ही फक्त टीमची नाही तर पूर्ण IPLची गेमच बदलून जाईल. पण प्रश्न आहे, हे खरं आहे का की पुन्हा एकदा सोशल मीडियाचा मोठा खेळ? IPL 2026 सुरू होण्याआधीच एक अशी गोष्ट समोर आली आहे की ज्यात चौकार षटकार नाही तर भावना, देशप्रेम आणि सोशल मीडियाचा स्फोट दिसतोय. तर झालं काय? गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर एकदम फुल ऑन रणांगण तयार झालंय. लोकांनी अचानक सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मोहीमच उघडली. #SRH ट्रेंड करू लागलं. आता तुम्ही म्हणाल, अरे टीम हरली का? नाही रे बाबा, इथे सामना मैदानावर नाही, ट्विटर आणि व्हॉट्सॲपवर सुरू आहे. सगळा गोंधळ सुरू झाला एका व्हायरल पोस्टमुळे, ज्यात असं सांगितलं गेलं की ईशान किशन यांनी थेट त्यांच्या टीमच्या मालकिणीला म्हणजे काव्या मरण यांना धमकी दिली. पोस्टमध्ये काय लिहिलं होतं की जर पाकिस्तानी खेळाडूला टीममधून काढलं नाही तर मी आणि अभिषेक शर्मा टीम सोडू. हे वाचून काही फॅन्स म्हणाले, वा, हाच खरा देशभक्त. आणि काही म्हणाले, भाई, आधी बॅटिंग कर मग राजकारण कर. पण इथेच खरी ट्विस्ट आहे. ही सगळी पोस्ट पूर्णपणे फेक निघाली. होय मित्रांनो, ईशान किशन यांनी असं काहीच म्हटलं नव्हतं. ना इंटरव्ह्यू, ना स्टेटमेंट, काहीच नाही. पण सोशल मीडिया आहे ना, इथे सत्यापेक्षा फॉरवर्ड जास्त वेगाने धावतो. कधीकधी वाटतं वायफायपेक्षा व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी जास्त फास्ट आहे. आता दुसरीकडे खरी बातमी काय, ती अजूनच इंटरेस्टिंग आहे. SRHचा कॅप्टन पॅट कमिन्स इंजुरीमुळे IPL 2026च्या सुरुवातीला बाहेर आहे. आणि आता चर्चेत आहे की नवा कॅप्टन कोण? तर नाव पुढे येतंय आपलाच ईशान किशन. कारण भाईसाहेब फॉर्ममध्ये आहेत. झारखंडला ट्रॉफी जिंकवली आणि स्ट्राईक रेट असा की बॉलर म्हणतात, भाई थोडा आराम दे ना. पण इथे अजून एक मोठा बॉम्ब पडतो. SRHने इंग्लंडच्या द 100 लीगमध्ये पाकिस्तानी स्पिनर अब्रार अहमद याला खरेदी केलं. बस मग काय, भारतीय फॅन्सचा सिस्टीम हँग. लोक म्हणू लागले, मॅडम, एवढे प्लेयर होते, हात सापडला का? या वादात आता एंट्री झाली क्रिकेटच्या दिग्गजाची, सुनील गावस्कर. त्यांनी सरळ सांगितलं, 2008 नंतर भारतीय फ्रँचायझींनी पाकिस्तानी खेळाडूंपासून दूर राहायला हवं. आणि हे ऐकून फॅन्स म्हणाले, सनी सर बोलले म्हणजे आता मॅटर सिरियस आहे. पण स्टोरीमध्ये अजून एक ट्विस्ट आहे. रिपोर्ट सांगतात की अब्रार अहमद कदाचित खेळायलाच येणार नाही. का? कारण पाकिस्तान क्रिकेट बोर्ड त्याला NOC देणार नाही. म्हणजे काय झालं? SRHने पैसे घातले, ट्रोलिंग घेतलं आणि शेवटी प्लेयरच म्हणेल, सॉरी मॅडम, मी येत नाही. ही तर खरी ऑर्डर दिली आणि डिलिव्हरीच आली नाही वाली सिच्युएशन झाली. तर मित्रांनो, ही सगळी गोष्ट आपल्याला एक गोष्ट शिकवते. भारतामध्ये क्रिकेट फक्त गेम नाही, तो एक इमोशन आहे, एक धर्म आहे. आणि जेव्हा या धर्मात देशप्रेम येतं तेव्हा फॅन्स फक्त स्कोअर कार्ड बघत नाहीत, ते भावना बघतात. आता तुम्ही सांगा, SRHने अब्रारला घेऊन चूक केली का? आणि जर तो खेळायलाच आला नाही तर फॅन्स शांत होतील का? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, असंच दमदार कंटेंट पाहायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.